आकाशवाणी औरंगाबाद केंद्र. प्रासंगिक. प्रासंगिक या सदरात आज आपण डोंबिवली इथं झालेल्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा वृत्तांत ऐकूया. लेखक आहेत प्रशांत गौतम. भाषाप्रभू पु.भा. भावे आणि ज्येष्ठ नाटककार शन्ना नवरे यांच्या डोंबिवली नगरीला साहित्य कला संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. अशा कलासंपन्न नगरीत 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. भरगच्च आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी हे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरलं. 3 ते 5 फेब्रुवारी या कालावधीमध्ये झालेल्या या साहित्य संमेलनात दिग्गज प्रतिभावंतांची मांदियाळी भरली होती. परिसंवाद, चर्चा, स्थानिकांचं बहुभाषा कवी संमेलन, 2 मुख्य कवी संमेलनं, कविकट्टा, बालमेळावा अशा कितीतरी कार्यक्रमांची या साहित्य संमेलनात रेलचेल होती. 3 फेब्रुवारीला डोंबिवलीकरांचं ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिरापासून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीमध्ये साहित्य वाचनाची महती सांगणारे 14 चित्ररथ, 57 शाळांतील सुमारे 15,000 विद्यार्थी, 37 सामाजिक संस्था, पावणे 200 शिक्षक, छात्रसेना आणि स्काऊटचे 550हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. ग्रंथदिंडीचा रस्ता रांगोळ्या आणि फुलांनी सजवण्यात आला होता. नऊवारी साड्या आणि डोक्यावर फेटा घातलेल्या बुलेटस्वार महिला नागरिकांचं लक्ष वेधून घेत होत्या. लेझिम पथकं तसंच ढोल पथकांमुळे ग्रंथदिंडीत अपूर्व उत्साह निर्माण झाला होता. ज्ञानोबा तुकोबांच्या गाथेचं दर्शन या ग्रंथदिंडीत झालं. गणराय आणि विठुरायाच्या जयघोषात ग्रंथदिंडी 4 तासांनंतर पु.भा. भावे नगरीमध्ये दाखल झाली. संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष गुलाबराव वझे, अशोक नायगावकर, रामदास फुटाणे, सच्चिदानंद शेवडे, वामन देशपांडे आदी मान्यवर या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. ध्वजारोहण आणि ग्रंथ प्रदर्शनाचं थाटात उद्घाटन झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शन्ना नवरे मुख्य मंडपात साहित्य संमेलनाचा उद्घाटन समारंभ सुरू झाला. व्यासपीठावर उद्घाटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रमुख पाहुणे प्रख्यात हिंदी कवी विष्णू खरे, संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष वझे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळीकर, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, महामंडळाचे पदाधिकारी, आयोजक यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे, त्यासाठी मराठी भाषेतील उत्तम साहित्य अन्य भाषांमध्ये अनुवादित झालं पाहिजे आणि अन्य भाषेतील सर्वोत्तम साहित्य मराठी भाषेमध्ये अनुवादित झालं पाहिजे. चीन, जपान, कोरिया यासारख्या देशांनी संपूर्ण तंत्रज्ञान आपापल्या भाषेत आणलं, त्यामुळे ते देश विकास करू शकले, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात केलं. माहिती तंत्रज्ञानाची भाषा मराठी भाषा झाली तर मराठी शाळा टिकतील, असंही मुख्यमंत्री म्हणाले. संमेलनाला उपस्थित असलेले प्रमुख मान्यवर तथा ज्येष्ठ हिंदी कवी विष्णू खरे यांनी मराठी भाषेतील साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर यांचं लेखन नोबेल पुरस्काराच्या पात्रतेचं आहे, परंतु त्यांचं तसंच इतर मराठी लेखकांचं साहित्य विदेशी भाषांमध्ये अनुवादित होत नसल्यानं त्यांना जागतिक मान्यता मिळत नाही, त्यामुळे दोन्ही भाषेतील साहित्य अनुवादित होण्यासाठी एखादी योजना असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. संमेलनाध्यक्षांची आत्मकथा तसंच संमेलनाध्यक्षांच्या भाषणाची मीमांसा या 2 पुस्तकांचं या निमित्तानं प्रकाशन करण्यात आलं. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेचा अभिजात दर्जा, मराठी शाळांची सद्यस्थिती, अनुवाद, समीक्षा अशा अनेक बाबींवर चर्चा केली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवणं हा मराठी माणसाचा हक्क असल्याचं काळे यांनी आपल्या भाषणात नमूद केलं. संमेलनाचं स्वागत गीत रंग वेगळे ढंग वेगळे एक तरीही स्पंदन हे स्थानिक 50 कलावंतांनी मिळून सादर केलं. उद्घाटन समारंभाचं सूत्रसंचालन डॉ. मंगला खाडीलकर यांनी केलं. साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शन्ना नवरे मुख्य मंडपामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडचे उपाध्यक्ष जयंत म्हैसकर यांची निवेदक अरविंद विंजे, शैलेश पेठे यांनी प्रकट मुलाखत घेतली.
म्हैसकर यांचं शालेय शिक्षण डोंबिवलीत झालं. शालेय जीवनातल्या आठवणी, व्यवसायासाठी वडिलांचं मिळालेलं मार्गदर्शन हा संपूर्ण प्रवास या प्रकट मुलाखतीतून उलगडून दाखवण्यात आला. साहित्य संमेलनामध्ये ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि ज्येष्ठ चित्रकार बाळ ठाकूर यांच्या त्यांनी आपापल्या क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना जयंत नारळीकर यांनी विश्वाचं रहस्य साध्या सोप्या भाषेत जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, समाज प्रबोधन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वैज्ञानिक साहित्य लिहिलं जावं, ती काळाची गरज आहे, असं प्रतिपादन केलं. विज्ञान आणि साहित्य ही दोन ध्रुवावरची दोन टोकं आहेत, असं आधी बोललं जात असे. मात्र आता चित्र बदललं असून विज्ञानाचा आज मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडत आहे. त्यामुळे विज्ञान कथांच्या माध्यमातून लेखकांनी नवे बदल वाचकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत, असंही नारळीकर आपल्या भाषणात म्हणाले. ज्येष्ठ चित्रकार बाळ ठाकूर यांनी सत्काराला उत्तर देताना कला क्षेत्रामध्ये मुंबई, कोकण या भागात केलेल्या चित्रकलेचा प्रवास उलगडून सांगितला. आपल्या कारकिर्दीची सुरुवात कोकणापासून झाली, असं नमूद करतानाच बाळ ठाकूर यांनी निसर्ग चित्रांपेक्षा आपण विविध प्रकारच्या स्वभावाची माणसं रेखाटण्याला प्राधान्य दिल्याचं नमूद केलं. या सत्कार समारंभाचं सूत्रसंचलन दीपाली केळकर यांनी केलं, तर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ श्रीपाद जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. डॉ न म जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य मंडपामध्ये बालमेळावाही दुसऱ्या दिवशी रंगला. गायक सलील कुलकर्णी यांनी बहारदार गीतं यावेळी सादर केली. डॉ आनंदीबाई जोशी मंडपामध्ये पुरोगामी महाराष्ट्र आणि वाढती असहिष्णुता या विषयावर ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक डॉ बाळकृष्ण कवठेकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. यावेळी केलेल्या भाषणात कवठेकर यांनी समाजातल्या घडामोडींवर विचारवंत मौन बाळगून आहेत. हे मौन म्हणजे धोक्याची घंटा आहे, असं नमूद केलं. काळानुसार बदलत गेलेली समाजव्यवस्था स्वकेंद्रित झाली आहे. गेल्या 25 वर्षात असहिष्णुता वृत्ती वाढत गेली. लोकशाही मार्गानं निवडून आलेल्या व्यक्तीला ते पद स्वीकारण्यास मनाई केली जाते, याचं त्यांनी यावेळी उदाहरण दिलं. अशा परिस्थितीमध्ये साहित्य निर्मिती कशी होणार, असा सवाल कवठेकर यांनी उपस्थित केला. या परिसंवादामध्ये कवयित्री नीरजा, बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नरेश चंद्र, राकेश वानखेडे, राजेंद्र दास यांनी सहभाग घेतला. सावित्रीबाई फुले कला मंदिरामध्ये सकाळच्या सत्रात संमेलनाध्यक्ष डॉ अक्षयकुमार काळे यांच्या अध्यक्षीय भाषणावर विस्तृत चर्चा झाली. संमेलनाचं अध्यक्षीय भाषण अधिक समाजस्पर्शी व्हावं, अशी अपेक्षा वक्त्यांनी यावेळी व्यक्त केली. या चर्चेमध्ये प्राध्यापक अनिल नितनवरे, विजय चोरमारे, ज्येष्ठ संपादक भानू काळे यांनी सहभाग घेतला. राज्यभरातून आलेल्या साहित्य रसिकांनी या परिसंवादासाठी मोठी गर्दी केली होती. साहित्य व्यवहार आणि माध्यमांचे प्रतिबिंब या टॉक शोमध्ये प्राचार्य रारम बोराडे, संजय आवटे, मल्हार अरणकल्ले, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, प्रकाश एदलाबादकर यांनी सहभाग घेतला. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणाकडे प्रसार माध्यमांनी दुर्लक्ष केलं. या भाषणाची माध्यमांनी मुख्य बातमी केली नसल्याची टीका वक्त्यांनी यावेळी केली. डॉ आनंदीबाई जोशी सभामंडपात आयोजित नवोदित लेखक संमेलनात नवोदित लेखक आणि अपेक्षा या परिसंवादामध्ये मनस्विनी लता रवींद्र, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा लेखक रवी कोरडे, आशुतोष जावडेकर, घनश्याम पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी मनस्विनी लता रवींद्र यांनी लेखक हा लेखन कलेवरच जगला पाहिजे, स्वयंपूर्ण झाला पाहिजे, तसं वातावरण समाजात निर्माण होणं आवश्यक आहे, असं मत व्यक्त केलं. सध्या लेखक पूर्णवेळ लिहू शकत नाही, कारण त्याला प्राध्यापकी किंवा अन्य एखादा जोडव्यवसाय करावा लागतो, असंही त्या यावेळी म्हणाल्या. मुख्य मंडपात दुपारी 4 वाजेच्या सुमारास युद्धस्य कथा हा महत्वपूर्ण परिसंवाद झाला. प्रत्येक देशवासियांच्या नसानसात देशप्रेम भरलेलं असून प्रत्येक पालकांनी आपला एक तरी पाल्य पोलीस दलात किंवा सैन्यात पाठवावा, तो गणवेश त्याच्या अंगावर चढवावा. आज आपल्या देशात सामाजिक संस्कृती वाढली पाहिजे, असा आशय मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला. या परिसंवादामध्ये निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, कर्नल अभय पटवर्धन, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील सहभागी झाले होते. परिसंवादाचं सूत्रसंचालन अनुराधा प्रभुदेसाई यांनी केलं. या परिसंवादातून श्रोत्यांना 1971चं युद्ध, कारगिल युद्ध, ऑपरेशन ब्ल्यू स्टार, 26/11चा दहशतवादी हल्ला याच्या आठवणी आणि अनुभव ऐकायला मिळाले. विश्वास नांगरे पाटील यांनी 26/11च्या दहशतवादी हल्ला मोडून काढतानाचे थरारक अनुभव सांगून रसिकांना खिळवून ठेवलं.
सायंकाळच्या सत्रात मुख्य मंडपात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. गायन, नृत्य, अभिवाचनानं या कार्यक्रमात रंगत वाढवली. आगरी कला दर्शन हा कार्यक्रम रसिकांच्या खास पसंतीस उतरला. वैशाली दुधे, अनुराधा फाटक यांनी यावेळी अभिवाचन सादर केलं. साहित्य संमेलनामध्ये 2 मुख्य कवी संमेलन तसंच स्थानिक बहुभाषा कवी संमेलनासह कवी कट्टाही हाऊसफुल झाला होता. 5 निवडक कवी हर्षदा सौरभ, माधवी मुराळ, गोविंद नाईक, चेतन फडणवीस, गिरीश खारकर यांचा हा कार्यक्रम उत्तम झाला. त्याचं संचालन अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशी यांनी केलं. नवोदितांसाठी परिसंवाद, चर्चात्मक कार्यक्रमांमध्ये चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, अमृता सुभाष ही स्टार मंडळी सहभागी झाली होती. साहित्य संमेलनाच्या 3ऱ्या आणि समारोपाच्या दिवशी पहिल्या सत्रात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कवयित्री मेधा पाटकर, पॉप्युलर प्रकाशनाचे ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ, अच्युत गोडबोले, प्रतिभायन या उपक्रमात सहभागी झाले. वंदना बोकील यांनी या दिग्गजांना बोलतं केलं. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मनातली खदखद कागदावर कवितेतून मांडली की बरं वाटतं. आता तर कविता आणि आयुष्य आपण हरवून बसलो असल्याचं मेधा पाटकर म्हणाल्या. रामदास भटकळ यांनी यावेळी बोलताना प्रकाशक म्हणून ज्या ज्या लेखकांची पुस्तकं प्रकाशित केली त्या सर्वांकडून खूप शिकायला मिळालं या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. आनंदीबाई जोशी सभामंडपात आम्हीच मराठीचे मारेकरी या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये डॉक्टर सुधीर मेंडसे, प्राध्यापक कमलाकर कांबळे, अॅडव्होकेट शांताराम दातार, कृष्णाजी कुलकर्णी, अमृता इंदुलकर, पत्रकार ज्ञानेश महाराव सहभागी झाले होते. सावित्रीबाई फुले कला मंदिरात सकाळच्या सत्रात ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर हरिश्चंद्र थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मराठी समीक्षेची समीक्षा या विषयावर परिसंवाद झाला. यावेळी बोलताना थोरात यांनी जिथं साहित्य असतं तिथे समीक्षाही असते. सध्या समीक्षकांमधली चिकित्सा वृत्ती कमी झाली आहे. खरं तर समीक्षकांनी लेखकापेक्षा संहिता अधिक महत्वाची मानली पाहिजे असं थोरात यावेळी म्हणाले. दुपारच्या सत्रात डॉक्टर उल्हास कोल्हटकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध साहित्य प्रवाहांची सद्यस्थिती या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे, प्राध्यापक लक्ष्मण टेपाळे, प्राध्यापक प्रदीप पाटील यांनी सहभाग घेतला. बदलती अर्थव्यवस्था, समाजाचं विघटन आणि मराठी कथालेखन या विषयावरच्या एका परिसंवादात डॉक्टर जगदीश कदम, यमाजी मालकर, चंद्रशेखर टिळक आदी मान्यवर सहभागी झाले. संमेलनात 3ऱ्या दिवशी आंतरभारती बहुभाषिक कवी संमेलनही रंगलं. शन्ना नवरे मुख्य मंडपामध्ये दुपारच्या सत्रात ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर आणि कांचन सोनटक्के यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. आपल्या समारोपाच्या भाषणात संमेलनाध्यक्ष डॉक्टर अक्षयकुमार काळे यांनी पुढील काळातही हे संमेलन समकालीन प्रश्नांवर मंथन घडवून वाटा मोकळ्या करण्याचं काम करेल अशी अपेक्षा व्यक्त केली. डोंबिवली ही कला साहित्याची नगरी आहे याचा प्रत्यय साहित्य रसिकांना या 3 दिवसीय संमेलनातून पुरेपूर जाणवला. कला दिग्दर्शक संजय धवडे यांच्या कल्पनेतून पुबा भावे साहित्य नगरी सजवण्यात आली होती. जात्यावर ओवी रचताना बहिणाबाई, सकाळी फेरफटका मारताना पु ल देशपांडे, लेखन करताना पुबा भावे, बाकावर बसलेले शन्ना नवरे, कुसुमाग्रज, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे पुतळे या संमेलनाचं आकर्षण ठरले. साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपात प्रवेश करतानाच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचं दर्शन झालं. धवडे यांच्या कल्पनेतून साकारलेला लेखणीच्या आकारातला मोठा पेंट टॉवर आणि त्याची सजावट सेल्फी पॉइंट ठरला होता. या संमेलनाचं बोधचिन्ह कायमस्वरूपी जपण्याचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं निर्णय घेतला असून या परिसरात भेट देणाऱ्या नागरिकांना हे बोधचिन्ह 90व्या साहित्य संमेलनाची कायमस्वरूपी आठवण करून देणार आहे. प्रासंगिक या सदरात आत्ताच आपण डोंबिवली इथं झालेल्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा वृत्तांत ऐकलात. लेखक होते प्रशांत गौतम. हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते रमेश जायभाये. निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे.